नमस्कार, मी राजमाने पुन्हा आपल्या सगळ्यांचं माझ्या व्लॉगमध्ये स्वागत करतो आहे. आणि आज आपण जाणार आहोत लांजाला. आणि लांजापासून असलेल्या पाच मिनटाच्या अंतरावरती कुवे गाव आहे. आणि त्या गावामध्ये एक स्वयंभू असं गणपतीचं सुंदर असं मंदिर आहे, जे मुंबई गोवा हायवे लगतच आहे. काहींनी ते मंदिर पाहिलं असणार आहे, तर काहींनी ते पाहिलं नसणार आहे. पण आज आपण तिथे जाणार आहोत आणि मंदिराचा इतिहाससुद्धा आपण समजून घेणार आहोत. तर चला तर मग आपण सुद्धा आपल्या प्रवासाची सुरुवात ही लांजाच्या दिशेने करतो आहे. आणि आपण ज्या रोडने चाललो आहे हा आहे लांजा दाभोळे रोड. आपण बघू शकता रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवळ आहे. पावसाचा सीझन चालू आहे आणि पाऊस थोडा थोडा पडतो आहे. आणि आपण थोड्याच वेळात लांजामध्ये जाणार आहोत. आता आपण तळवड्यामध्ये आहोत आणि तळवड्यामधून लांजाला जायला साधारणतः 15 मिनटाचा कालावधी लागतो. आणि लांजामध्ये आता आपण दाखल झालो आहोत. हा आहे मुंबई गोवा हायवे. आपण बघू शकता रस्त्याचं काम चालू आहे दोन्ही बाजूचं, त्याच्यामुळे थोडासा रस्ता हा तुम्हाला खडतर मिळेल. तसा रस्ता खूप चांगला आहे. लांजाच्या पुढे रस्त्याचं काम चालू असल्यामुळे थोडा रस्ता आपल्याला कच्चा मिळू शकतो, पण लांजाच्या पुढे रस्ता खूप चांगला आहे. आणि लांजाच्या पुढे 5 मिनटावरती कुवे नावाचं गाव आहे. आणि आपण जे समोर बघतोय हे आहे कुवे गाव. आणि डाव्या बाजूला हे असणारं आहे स्वयंभू गणपतीचं सुंदर असं मंदिर. हा आहे बाहेरचा परिसर. आणि आपण आता आतमध्ये जातो आहे. पूजेची थाळी घेऊया आणि मंदिरामध्ये प्रवेश करूया. हा आहे मंदिराचा बाहेरचा भाग. बघू शकता स्वयंभू गणपतीचं सुंदर असं मंदिर आहे. मंदिराचा बाहेरचा भाग हा आपण तुम्हाला नंतर दाखवू. आतमध्ये आता आपण प्रवेश करतो आहे. हा मंदिराचा गाभारा आणि समोरच आहे गणपतीचं सुंदर असं मंदिर. गणपतीचा इतिहास आपण समजून घेणार आहोत. समजवण्यासाठी आपल्यासोबत डोंगरकर काका आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधतो आहे. आज आपण आलो आहोत कुव्यामधील लांजा कुव्यामधील गणपती मंदिर येथे भेट द्यायला. मंदिराचा परिसर उत्तम आहे. आणि आपल्यासोबत एक मंदिराचे पुजारी काका आपल्यासोबत आहेत. काका, आपलं नाव कसं? मनोहर बाजू डोंगरकर. काकांनी आपलं इंट्रोडक्शन दिलं आहे. आता आपण काकांकडून जाणून घेऊया नेमका मंदिराचा इतिहास कसा आहे. काका, मंदिराचा नेमका जुना इतिहास कसा आहे? मंदिराचा जुना इतिहास असा आहे की हे 300-350 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना स्वप्नात दृष्टांतात येऊन देवाने ही जागा सांगितली. आणि देवाने जागा सांगितल्यानंतर आमच्या पूर्वजाने, डोंगरकर वंशातील पूर्वजाने इथे शोधलाभ केला. त्यावेळेस इथं रस्ता वगैरे काय नाही, पूर्ण जंगल होतं. आणि त्यांनी शोधलाभ केल्यानंतर ती मूर्ती सापडली. पाळापाचोळ्यात जशी आत्ता जी आहे मूर्ती, ती मूर्ती सापडली. मग ती मूर्ती सापडल्यानंतर त्यांनी त्यांच्या बुद्धीप्रमाणे त्यांच्या याना विचारार्थी ती स्थापना केली त्या मूर्तीची. बरोबर. मग आता इथे आपल्या मंदिराच्या परिसरामध्ये कोणकोणते कार्यक्रम होतात? इथं मोठा कार्यक्रम मागी गणेश जयंती, त्याच्यानंतर दर महिन्याची संकष्टी होते. बरोबर. त्याच्यानंतर अंगारिका संकष्टीला एक मोठा उत्सव होतो. म्हणजे खूप गर्दी असते. भाविकांची रेलचेल तर भरपूर आहे. हायवेला टच आहे हा मंदिर असल्यामुळं लोकांची वर्दळ असते, भाविक असतात, येतात जातात. आता आपण बघतोय की मंदिराच्या लगतच मुंबई गोवा हायवे आहे. आपण मागे असं ऐकलं होतं की रस्त्यामुळे मंदिराचा काही भाग किंवा पूर्ण भाग हा आपल्या रस्त्यामध्ये जाऊ शकतो. ते अजून तरी निदर्शनास आलं नाही आहे. एक नवीन वास्तू आपण बघतो ह्या साईडला उभारली गेली आहे. त्याबद्दल नेमकं तुमचं मत काय आहे? हे मंदिर पूर्णतः रस्त्याच्या कटिंगमध्ये जात होतं. ही जागा जात होती, मंदिर जात होतं. परंतु हे स्वयंभू खूप जुनं असल्यामुळं त्याला आम्ही विरोध केला. आणि आमचा विरोध मान्य करून सरकारने मान्य करून रस्ता आपला थोडा सरकवला. आणि रस्ता सरकवून हे मंदिर वाचवलं. परंतु आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, मंदिर वाचलं आहे पण हायवे हा मंदिराला म्हणजे मूर्तीला जवळजवळ घासूनच गेलेला आहे. मग मूर्तीची जी बैठक आहे
त्या बैठकीचं आणि हवेचं रस्त्याचं अंतर जवळ 10 फूटसुद्धा नाही. हां, म्हणजे 10 फुटापेक्षा खूप कमी आहे. त्याच्यामुळं आम्हा मंडळाला आणि भाविकांना हे सगळं असुरक्षित वाटतंय. कळलेलं. त्याच्यामुळं आम्ही हा निर्णय घेतला की बा मंदिराची नवीन वास्तू बनवून मग देवाला पुढे स्थापना करायची आहे. वास्तू बनवतोय आणि ही मंदिराची स्थापना, देवाची स्थापना करायची म्हणजे देवाचा परमेश्वराचा हुकूम घेऊन, कौल प्रसाद घेऊन राजी खुशीनं ते सगळं होतं. तर थँक्यू, आभार व्यक्त करतो. तुम्ही आम्हाला थोडासा वेळ दिलात आणि मंदिराविषयी मेन म्हणजे आम्हाला माहीत नव्हतं, म्हणजे आपल्या व्ह्युअर्सलासुद्धा काय एवढं माहीत नाही आहे की नेमका मंदिराचा जुना इतिहास काय आहे. आपण ह्या रस्त्याने येतो जातो आणि पाया पडतो, पण आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मंदिराची जुनी माहिती मिळाली. त्याबद्दल तुमचे आभार काका. खूप सुंदररित्या डोंगरकर काकांनी आपल्याला मंदिराचा हा इतिहास सांगितला आहे. आपण आता मंदिराच्या बाहेर आलो आहे आणि ही आपण बघू शकतो मंदिराची नवीन प्रतिकृती साकार होते. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली काळजी घ्या. धन्यवाद.